समर्थकांकडून चिंता व्यक्त केली जाते आणि अशातच पंकजा मुंडेंची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे। पंकजांबद्दल काय आहे भाजपचा प्लॅन बी आणि त्यामधनं भाजपला नेमका काय फायदा होणार आहे पाहून घेऊ। बीडमधून पंकजा मुंडे हरल्या आणि हा पराभव ताईंच्या कार्यकर्त्यांच्या चांगला जिव्हारी लागला। या दुःखामध्ये कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या। गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजा मुंडेंना ओबीसी समाजाचा चांगला पाठिंबा मिळाला। मुंडे कुटुंबियांचं योगदान लक्षात घेता ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी आता पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याचा विचार सुरू आहे। ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून पुढे आलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडे केल्याचं कळतंय। सकाळ या वर्तमानपत्रानं प्रकाशित केलेल्या बातमीमध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे पंकजा मुंडे यांना राज्यसभेवरती संधी द्यावी अशा पद्धतीची विनंती केल्याची बातमी आहे। याआधी सुद्धा 5 वर्षापूर्वी पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघातनं पराभव झाला होता। तेव्हापासून ही सातत्यानं चर्चा होते आहे की पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल। परळी मतदारसंघात त्यांनी ज्यांचा पराभव केला होता त्या धनंजय मुंडे यांचं जसं राजकीय पुनर्वसन शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून केलं होतं तशी काहीशी संधी मिळू शकते किंवा विधान परिषदेच्या जागावरती जेव्हा जेव्हा चर्चा झाली त्या वेळेला पंकजा मुंडे यांचं नाव सातत्यानं चर्चेत होतं। मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळेला केंद्रीय पातळीवरती सुद्धा या आधीच्या सरकारमध्ये पंकजा मुंडे यांना संधी मिळेल असं म्हटलं जात होतं, परंतु दरवेळेला नाव चर्चेत आहे आणि संधी मिळत नाही अशी स्थिती पंकजा मुंडे यांची होती। याही नव्या सरकारमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासोबत पंकजा मुंडे यांचाही शपथविधी होईल अशी चर्चा होती आणि ते तसं झालं असतं तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळा संदेश गेला असता, जाऊ शकला असता असंही त्याचं अनेक वेळेला विश्लेषण झालेलं आहे। त्यामुळं याही वेळेला पंकजा मुंडे यांचं नाव फक्त वर्तमानपत्रात आणि माध्यमात चर्चेत येतं की खरंच भारतीय जनता पार्टी त्यांचं पुन्हा एकदा राजकीय पुनर्वसन करते हे बघावं लागेल, कारण या आधीचा इतिहास तसा नाही आहे। पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले लोकसभेवर निवडून आल्यामुळे राज्यसभेतल्या जागा रिक्त झाल्यात। पंकजांच्या उमेदवारीतून भाजप या जागांवर बेरीज साधणार आहे। विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना भाजपला सामाजिक बांधणी करावी लागणार आहे। महाराष्ट्रामधले प्रश्न केंद्रामध्ये आक्रमक पद्धतीनं मांडणाऱ्या नेत्याची गरज आहे। महिलांचं नेतृत्व, ओबीसी समाजाच्या नेत्या म्हणून पंकजा मुंडेंना संधी देणं बेरजेच्या राजकारणातलं महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे। यापूर्वी 2 वेळा पंकजा यांना विधान परिषदेवर नेमण्याचा प्रस्ताव प्रदेश भाजपनं पाठवला होता। पंकजाचं पुनर्वसन फक्त त्यांच्यासाठीच नाही तर भाजपच्या ओबीसी मतपेटीसाठी आवश्यक होतं, मात्र त्या जननेत्या असल्यामुळं पक्षश्रेष्ठींनी त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली। पंकजा मुंडेंचा ऑक्टोबर 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला। 2020ला मध्य प्रदेशच्या सहप्रभारीपदी निवड झाल्यावर पंकजा राष्ट्रीय राजकारणात दिसतील अशी शक्यता होती, पण तिथेही काही झालं नाही। मार्च 2020 मध्ये राज्यसभेसाठी पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत होतं, पण तेव्हाही पंकजांची वर्णी लागली नाही। जून 2022 मध्ये विधान परिषदेसाठी पंकजा मुंडेंची चर्चा होती, पण तीही नुसती चर्चाच राहिली। 2023च्या जून मध्ये पंकजांनी मी भाजपची आहे पण भाजप माझा पक्ष नाही असं वक्तव्य केलं। यावर्षी फेब्रुवारीमध्येही राज्यसभेच्या निवडणुकांसाठी पंकजांचं नाव पुन्हा आघाडीवर होतं। त्यामुळे आता तरी पंकजांचं राज्यसभेमध्ये पुनर्वसन होईल अशी अपेक्षा समर्थकांना आहे। सध्या राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटलाय। त्यातच भाजपची हक्काची असणारी ओबीसी मतं लोकसभेमध्ये दुरावली आहेत। भाजपला पुन्हा माधव पॅटर्नकडे लक्ष देणं गरजेचं झालंय। त्यामुळे पंकजांना राज्यसभेवर पाठवल्यामुळं ओबीसींमध्ये चांगला संदेश जाईल। राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे।